मुंबई महापालिकेच्या पाण्याची लाईन असेल, गॅस लाईन असेल, इलेक्ट्रिक लाईन असेल, अनेक युटिलिटी या इथून खालून गेलेल्या असल्यामुळे अतिशय म्हणजे कठीण हा प्रकल्प आहे. परंतु MMRDAला सांगितल्यानंतर त्यांनी युरोपमधून कन्सल्टंट अपॉइंट करून या ठिकाणी या प्रकल्पाला त्याचं डिझाईन केलं, चालना दिली आणि त्याचा भूमिपूजन झालेलं आहे. जवळपास 4 ते 5 मिनिटं या ठिकाणी सिग्नलला लोकांना थांबावं लागत होतं. हा सगळ्यात लॉंगेस्ट सिग्नल आहे एशियामधला. आता हे सगळं कंप्लीट काम झाल्यानंतर फक्त 15 सेकंद या ठिकाणी थांबावं लागेल. त्यामुळे 4 ते 5 मिनिटं जी आहेत कमी होतील आणि इथल्या ठाणेकरांची जी गैरसोय होती ती दूर होईल. खऱ्या अर्थाने ठाणेकरांची स्वप्नपूर्ती आहे आणि म्हणून वाहतूक कोंडीमुळे होणारं पोल्युशन प्रदूषण कमी होईल, ट्रॅफिक कमी होईल, या ठिकाणी अपघात कमी होतील आणि त्याचा फायदा ठाणेकरांना होईल. आणि त्यामुळे अतिशय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे ठाण्यासाठी. आणि म्हणून मी MMRDAचं अभिनंदन करतो. त्यांनी त्या ठिकाणी अतिशय उत्तम असं डिझाईन करून ही सगळी ट्रॅफिक डिकंजस्ट करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. अनेक दिवसांपासून बहुचर्चित असं नवीन स्थानक देखील होणार आहे. त्याला देखील हे जे मेंटल हॉस्पिटलचे इथे नवीन स्थानक होत आहे त्याला देखील हे जोडलं जाईल, कोपरीला जोडलं जाईल, नौपाड्याला जोडलं जाईल, इकडे वागळेला जोडलं जाईल, नाशिककडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्यालाही जोडलं जाईल. त्यामुळे 7 ठिकाणाहून येणारी वाहनं या सिग्नलवर येतात. त्यामुळे मला वाटतं 4 कमी होतील त्यातली आणि 4 कमी होतील ती वरून जातील. त्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये इथला जो ट्रॅफिक आहे तो सुरळीत होईल आणि त्याचा फायदा ठाणेकरांना होईल. त्यामुळे मी मनापासून या प्रकल्पासाठी शुभेच्छा देतो, ठाणेकरांनाही शुभेच्छा देतो.